का भाविका का नको जाऊ मी असं का बोलते नको जाऊया का डुबलं उबलं तर टाकायला घ्या ते अनडुबेबल असतं बघ कुठलं डुबतंय का हा अनडुबेबल आहे सर्व येस हॅलो गाईज गुड मॉर्निंग. तर आज आमचा ब्लॉग स्टार्ट होत आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे आहे तर त्यासाठी मी चाललो आहे. आम्ही चाललो आहे अलिबागला आणि लेट्स सी आजचं अलिबाग कसं होतं. लास्ट टाइम इट वॉज व्हेरी फन. आज एक नवीन विला एक्सप्लोअर करायचा आहे तो होपफुली हा विला पण तेवढाच बेस्ट असेल कारण लास्ट विला तर खूप अमेझिंग होते. सॉमिल्स विला कडून थ्रू गेलो होतो आणि हा पण विला सॉमिल्स विला थ्रूच चाललो आहे. तर फॉर द बेस्ट इथे तुम्ही बघू शकता मुलुंड ईस्टमध्ये फायर ब्रिगेडची गाडी लागली आहे. आज तुम्ही जायच्या आधी दाखवतात ना लवकर 6 वाजता निघणार होतो पण निघता निघता आम्हाला नेहमी लेट होतं कारण आमचं दोघांचा टाइमपास खूप चालत असतो आणि मध्ये मध्ये आम्ही भांडण पण करत असतो. याच्यामुळे नेहमी लेट होतं. याच्यामुळे माझ्यामुळे नाही. भरून भरलो तर मुद्दा म्हणून हिला जायच्या बॅग पूर्ण मीच भरते. मी इथे खायला थांबलो आहे मुलुंड ईस्टला हरिओमला काहीतरी खाऊन ट्रॅव्हल करताना मला खूप भूक लागली आहे. थँक्यू. शुभम आणि खुशी दोन्ही पण आले आहे. खुशी अमर खाना बिझी असतो नेहमी. आता पोचलो आहे बेलापूरला. खूप झोप येते मला तर आणि भूक पण लागली आहे आणि अमरला पण खूप झोप आली आहे. अमर ड्राईव्ह करतोय अजून. आता आम्ही थांबलो आहे श्री दत्त स्नॅक्स इथे खायला. मी हे खाणार आहे मिसळ पाव. मिसळ पाव तू मी पण आदा पादा मिसळ पाव. खुशी भाविका कांदे पोहे. गाईज आम्ही निघालो आहे. लेफ्ट असेल ना आता खायला थांबलेलो आणि मी माझ्यासाठी फ्रूट्स घेतले आहे. आता 1 तासामध्ये आम्ही पोचून जाऊ. तर गाईज आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे आणि पनवेल क्रॉस केलं आहे आणि आम्ही पेट्रोल पंपवरती आहे. डिझेल भरतोय आणि थोड्या वेळात पोचून जाऊ. तर आता आम्ही विलाला पोचलो आहे. हा आहे विला सॉमिल्स विलाचा. जाम मस्त असा विला आहे हा पाहायला गेलं तर. जसं एंट्री केलं त्यांनी केअरटेकरनी मस्तपैकी AC लावून ठेवली होती म्हणून बरं वाटतं इथे. नाही तर करपलेले सगळे इथे. छान आहे असा मस्त आहे ना तुझं. हा हे बाथरूम खूप प्रिटी असा विला आहे हा. शुभम चालू झाला आहे हा बर्थडे बॉय. स्टॉक लोड करून ठेवतो आहे. हा लेट्स हॅव अ टूर. त्यांनी वेलकम ज्यूस ठेवला आहे. खुशी चिअर्स. तुम्हाला अजून विला दाखवतो. तर पुढे हा विला असा आहे. बाहेर येताना जसं इथे थोडंसं गार्डन सारखं आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता हा आहे पूल आणि इथून असे स्टेअर्स जातात दुसऱ्या बेडरूमकडे. तर हे बघा माझा नवरा काय करतोय. इथे येऊन पण फोन चालवतोय आणि मस्त शुभम बसला आहे. आतमधून खूप मस्त फर्निश्ड आहे. थोडंसं रूम मेसी आहे. खुशी काम करते. तर आता मी तुम्हाला वर आमच्या रूमचा व्हिडिओ दाखवते. इथे मी थांब आणि इथे पूल पण दिला आहे एक. मी तुम्हाला आमच्या रूमचा दाखवते. इथे मस्त एक छोटीशी गॅलरी दिली आहे. मस्त फ्लावर आहे. इथे आपण चिल करू शकतो. ते मी तुम्हाला इव्हनिंगमध्ये दाखवणार. मस्त मोठी जागा आहे. हे आमचं रूम
थोडंसं मेसी आहे बट स्टील खूप चांगला रूम दिला आहे. वॉशरूम. हा काय करतोय? मच्छी पकडतो. तर मित्रांनो, तुम्ही व्हेज मच्छी खाल्ली नसेल तर हा माणूस व्हेज मच्छी पकडतो. सॅटर्डे करून एक फिशरमॅन टेकर फॉर्म आहे. बघा मच्छ्या पकडतोय. पहिले हे ह्याच्या आधी पकडायचे, वेगळच पकडायचे पहिले. आता व्हेज मच्छी पकडायला लागलेत. गाईज आता आम्ही विलामधून बाहेर निघालो आहे थोडंसं खायला आणि प्यायला घ्यायला. खूप ऊन आहे. प्रॉपर अलिबागला पुढे प्रॉपर अलिबाग. प्रॉपर अलिबाग. या पोराचा आहे. या 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 उन्हाळ्या उन्हाळ्या उन्हाळ्या. ए किधर जा रे? ए तर मित्रांनो, आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही आहोत अलिबागला आणि ह्या लोकांना जायचं आहे बीचवर. यांची तोंड बघा. आणि हा आमचा विला आहे. कंटेनर विला म्हणतात त्याला ॲक्च्युअलमध्ये. शुभम रेडी? लॉक केलंस? चलो. हॅलो गाईज, तर आम्ही पोचलो आहे बीच अलिबाग बीचवरती. अमर ओ अमर तर फुल हॅट बॉय. अमरला अशी आवडलेली आहे मच्छी. तर आता आम्ही आलो आहे अलिबाग बीचवर. इथे आहे भाविका कोंडवेलकर आणि अमर बाबर सोबत आम्ही आलो आहे. हा शुभम सातर्डेकर आणि ही खुशी गंभीर, गौतम गंभीरची बहीण पण आली आमच्यासोबत अलिबागच्या बीचवर. आणि तुम्ही पाहू शकता, आता मी तुम्हाला ड्युअल कॅमेरा दाखवतो. तुम्ही पाहू शकता एक खूप क्राऊडेड आहे. खीम बीचवर गेलो होतो लास्ट टाइम आणि आता आम्ही आलो आहे अलिबागच्या बीचवर. सनडाऊनरला आलो आहे. सनडाऊनर तर पाहिला आहे. लोक बघू शकता तुम्ही खूप जास्त असून. आणि हा आहे बीच अलिबागचा. आणि असं समुद्रात इधर लोक आते आहे कारण सनसेट खूप छान आहे. तुम्ही सनसेट पाहू शकता. खूप लोक आले सनसेटसाठी पण सनला कोण बघत नाही आहे. असा हा अलिबागचा बीच. तुम्ही बघत असाल ही मुलगी भाविका कोंडविलकर. हरवली आहे. कसं वाटतंय तुला बाळा? हा या बीचवर कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. छान छान एकदम गारगार वाटतंय. आयुष्यात कधी विचार केला होता तू या बीचवर येऊ शकशील? हां. आम्हाला एक अलिबागमध्ये कळलं की इथे तुम्ही जेटस्की राईड करू शकता. इथे स्पीड बोट असते ती तुम्ही राईड करून असं पूर्ण 1 किलोमीटरपर्यंत जाऊ शकता आणि परत रिटर्न येऊ शकता. आणि त्याची ओनली कॉस्टिंग आहे 300 रुपये. मला मनापासून करायचं आहे पण आता खूप तुम्ही सन बघू शकता ऑलमोस्ट डाऊन झाला आहे. तर मी जाईल तिकडे आणि अंधार झाला तर मग मी अटकून जाईल. म्हणून भाविका घाबरते की नको 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 करूस, मला भीती वाटते, तू जर तिकडे गेलास तर काय होईल माझं आयुष्याचं, असं बोलत होती. म्हणून मी आता नाही करत आहे. मी उद्या सकाळी येईल नाही तर संध्याकाळी येईल पण मी ही जेटस्की करूनच जाईल. कारण मी आयुष्यात कधी आठवत नाही मी केलं असेल पण आत्ता सध्या आठवत नाही. तर मला ही परत एकदा पुन्हा ट्राय करायचं मनात एक इच्छा जागृत झाली आहे. तर त्या प्रकारे आपण बघू. जे दत्तकृपा तुम्ही पाहू शकता आपल्या इथे आहे खूप सारे असे शॉप. त्याची ही बोट आहे दत्तकृपावाल्याची. आणि माझी मुलगी हसते कंटिन्यू फॉर मी. पाहू शकता इथे फोटोशूट आणि ब्लॉगिंग चालू आहे. 2 मॉडेल्स एकमेकाचं शूट करताना पाहू शकता तुम्ही. का भाविका का नको जाऊ मी असं का बोलते? नको जाऊया का? डुबलं उबलं तर पाकायला घ्या. ते अनडुबेबल असतं बघ. कुठलं डुबतंय का? हां अनडुबेबल आहे सर्व. येस. हिला सर्वांनी कमेंटमध्ये सांगा की अशा स्पीड बोट ज्या असतात ज्या सर्व असतात त्या अनडुबेबल असतात की नाही. हिला माझ्यावर भरोसा नाही आहे. माझी हॅट बघून तुम्ही पाहू शकता की मला एक्सपिरियन्स जास्त आहे या गोष्टीमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये. वरून आलो आहे तुम्ही पाहू शकता बीचवरून. आता आम्ही आलो आहे डिरेक्टली गाडीमध्ये. गाडी बसायच्या आधी कधी पण तुम्ही बीचवरून आलाय तर पायांनी टाळ्या वाजवायच्या आणि मग गाडीत बसायचं. हे बघा. तुम्ही वाजवल्या टाळ्या? तू शुभम? टाळे मारलं कुठल्या पायांच्या रे? खुशी तू वाजवली टाळी? हां चल गुड बॉयज. तर आता आम्ही चाललो आहे विलाला जो आहे इकडून. तर आता आम्ही चाललो आहे विलाला जो आहे इकडून ऑलमोस्ट 150 किलोमीटर. तर
आम्ही फक्त बीच साठी आलो होतो 150 किलोमीटर आता चाललोय विलाला. चला टू बी कंटिन्यूड. तर गाईस शुभमचा आज बर्थडे आहे. तर हे बघा आम्ही आता केक कट करायला वरती आलो आहे. मस्त एकदम ड्रेसअप तर मी तर भाई नॉर्मल कपडे घातलेत, माझ्या घरातले कपडे घातलेत, पण मित्राचा बर्थडे म्हटलं तर हाय फुल आमचा माफिया. म्हणजे बघितलं जर तुम्ही बघायला जाय ब्राझील बिझीलला जाईल तर हाच असतो तिकडे. ह्याच सगळे ते माफिया वर्ल्ड असेल तर ह्या त्या माफिया वर्ल्ड मधला एकमेव आमचा स्टार आहे जो शुभम सॅटरडे करतो. प्लीज से हॅपी बर्थडे एव्हरीबॉडी. हॅपी बर्थडे. गुड मॉर्निंग गाईज. काल पार्टी खूप छान होती शुभमच्या बर्थडेची. सो दिस इज द विला. या विलाची एक खासियत अशी आहे की इथून व्ह्यू खूप छान आहे. विंडोमधून झोपताना तुम्ही डायरेक्ट झाडं बघू शकता. वॉशरूम सुद्धा खूप छान आहेत, तुम्ही पाहू शकता. मी पण खूप चांगला आहे. आता आम्ही चाललो आहे. आता जस्ट उठलो, थोडा उशीर झाला. रूम टूर आय गेस राहून गेली होती. ते भाविकाचं काम होतं रूम टूरचं, विसरून गेली ती. अलिबागला फार गरमी आहे. लास्ट टाइम आलो होतो तिकडे खूप थंड होतं. मला अलिबागमध्ये फार गरम आहे. आता ही प्रॉपर्टी आहे, इथे बाजूला फुल नेचर आहे. तुम्ही पाहू शकता इथेच काल आम्ही पार्टी केली. आता मला या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे कारण उजेड खूप, गरम खूप जास्त आहे. तुम्ही पाहू शकता इथे फुल नेचर ट्रिप आहे. पूल पण आहे. आम्ही पूलमध्ये अजूनसुद्धा गेलो नाही आहे. प्रॉपर्टी खूप छान आहे, मजा आहे. आणि तुम्ही बघाल तर हे जे आहेत हे कंटेनर्स आहेत. म्हणजे US ट्रेंड आणलं आहे इथे. US कसं असतं ते कंटेनर्समध्ये ते स्टे, तर तसं कंटेनर्समध्ये स्टे आहे. इंटिरियर आणि एव्हरीथिंग टॉप नोच आहे, जापानसारखं आहे. आणि मजा आली. हे आहे आता तुम्हाला दाखवतो. शुभमला उठून ते क्लिनिंग चालू आहे. अँड दिस इज हाव. शुभम खोलू का? हा बघा माफिया बॉय इज देअर. माफिया गर्ल इज वर्किंग. आणि हे शुभमचं वॉशरूम. शुभम ह्याच्यात हागला होता सकाळी. तर गाईज आता आम्ही आलो आहे ब्रेकफास्टसाठी बाहेर. अलिबागमध्ये एवढी खट्टे गरमी आहे की खूप जास्तच गरमी आहे. तुम्ही पाहू शकता 35 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्यात थोडी पार्टी जास्त झाल्या कारणाने आता आम्हाला गरम जास्त होते. चल ये. तर आता AC रेस्टॉरंट शोधणं पण इथे मुश्किल झालं आहे. फायनली एक रेस्टॉरंट दिसते आहे. तर तिथे पण सावली नाही आहे, तर मी सावलीसाठी तिथे गाडी पार्क केली आहे. आता आम्ही चाललो आहे ह्या रेस्टॉरंटमध्ये, बघू. तर आता फायनली चेकआउटचा टाईम आला आहे. तर आणि आता आम्ही विलावरून निघतो आहे. हा होता खूप छान असा, काय बोलतो त्याला, हा होता एक खूप छान असा कंटेनर काइंड ऑफ विला. तुम्ही बघू शकता वरतून. आता आम्ही घरी चाललो आहे. पण व्ह्यू असा होता. रात्री इथून जाताना थोडी भीती वाटत होती, फुल अंधार होता इथे. खूप छान आणि स्पेशियस होता हा विला. मजा आली सॉमिल स्टेजमध्ये स्टे करून. आणि इथे तुम्ही बघू शकता. फक्त इकडे ह्या विलामध्ये एकच असं हे झालं की मला पार्किंगचा प्रॉब्लेम झाला. पार्किंगमध्ये गाडी खूप हीट होती. आज खूपच जास्त गरम होतं आय गेस. या 2 दिवसामध्ये अलिबागमध्ये खूप जास्त गरमी होती. असा होता माझ्या बेडरूमचा व्ह्यू. मस्तपैकी असं ग्रीनरी फुल बाहेर बघायचो मी असं, आणि इथे झोपायचो. तर हा विलामध्ये तर खूप छान व्ह्यू आणि नवीन पद्धतीचं होतं. जसं की असे विलाज आय गेस मोस्टली UK साईडला असतात जास्त, कंटेनर विला. तुम्ही बघू शकता, तुम्हाला कळणारच आहे तुम्ही कंटेनरमध्ये हात करून. होता आमचा विला. आणि आता आम्ही चाललो आहे चेकआउट करून. खुशी, भाविका, शुभम. हा होता कंटेनर विला. आणि आता तुम्हाला क्लोजिंग सिटी देणार आहे आमची गोड मुलगी भाविका. आम्ही आता निघतो आहे मुंबईसाठी. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी. बाय बाय. आम्ही इथे ब्लॉग संपवतो. आज मी हे घातलं आहे अमरचं टी-शर्ट. आता आम्ही थांबलो आहे जेवायला. खूप भूक लागली. संध्याकाळचे 5 वाजले आणि आता आम्ही जेवतो. हे आहे सुरमई
and this is Bombil for these girls, Surmai for us. तर गाईज आम्ही आता निघालो आहे आणि आता घाट क्रॉस करतोय आम्ही. मस्त जेवलो, पोट भरलं आणि मला आता झोप आली आहे. सगळ्यांनी मस्त खाल्लं मस्तपैकी आणि अमर ड्राईव्ह करतोय. अमर हॅलो गाईज, सो दिस इज मी अमर बाबर. मला हे जेवण खूप आवडलं मलाही, पण मला आठवण आली त्या मडवी काकांची, ज्यांच्याकडे आम्ही पहिले गेलेलो. त्यांचं जेवण अजून चांगलं होतं असं मला पर्सनली वाटलं. पण माझ्या फ्रेंड्स लोकांना, माझ्या मित्रांना, माझ्या वाईफला असं वाटतंय की हे मला छान होतं. मला पण तेच वाटतं. CST आपल्या खाली येतं. गाडीचे असे रूल्स असतात. आपण गाडीमध्ये बोलतो तर समोरचं जर आता हा वन वे आहे, म्हणजे याला डिवायडर नाही आहे या रस्त्याला, तुम्ही पाहू शकता. रस्ता दाखव बाबू. हां, तर तुम्ही रस्ता बघू शकता, त्याला डिवायडर नाही डिवायडर नाही है ना. मग आता समोरून जर गाडी येत असेल तर तो मला थांबवणार कसा? तर तो मला अप्पर देणार, म्हणजे लाईट देणार. त्याने मला लाईट दिली तर मी समजून जाणार की हो त्याला पास व्हायचं आहे म्हणून तो लाईट देतो. बस. तर असं आम्ही कम्युनिकेट करतो ड्रायव्हर टू ड्रायव्हर. Conmigo toda la night.